मी प्राध्यापक किसन अंबोरे, माझा समस्त सावंगा ग्रामवासीय यांना नमस्कार. माझ्या जडणघडणीमध्ये आजपर्यंत सावंगावासियांनी जे जे योगदान दिलं आहे त्यामुळेच आज मला इथपर्यंत उभं राहण्याची, लढण्याची एक शक्ती, बळ मिळालेलं आहे. सावंगावासियांचं माझ्या आयुष्यातील योगदान हे अमूल्य आहे. वर्ग पहिलीपासून ते वर्ग 7वी पर्यंत मी शाळेमध्ये खूप हुशार होतो. माझा पहिलाच क्रमांक येत होता. त्यामुळे वर्ग 7वी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी जी व्यवस्था पाहिजे ती आमच्या गावामध्ये नव्हती. मग मला चांगल्या शाळेमध्ये शिकायचं होतं, म्हणून मी ही इच्छा घरी आईला बोलून दाखवली की मी दिनबाई शाळेतच शिकणार. दिनबाई शाळेमध्ये जर माझी ॲडमिशन झाली नाही तर मी शाळाच शिकणार नाही. मग माझ्या आईने स्वर्गीय तुकारामजी शिडाम आबाजी बापू यांना बोलून दाखवलं. त्यांना सांगितलं की माझ्या मुलाचा दिनबाई शाळेमध्ये नंबर लावून द्या. मग तुकाराम बापूंनी श्री काशीनाथजी मोगले मोठे बाबा यांना बोलावलं आणि या दोघांनी मिळून माझी दिनबाई शाळेमध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन करता येईल यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच मला दिनबाई शाळेमध्ये ॲडमिशन मिळाली. दिनबाई शाळेमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी त्यांनी दिग्रजचे राजेंद्र चव्हाण, विजयभाऊ बंग यांना भेटून मला ॲडमिशन मिळवून दिली. हे त्यांचं योगदान माझ्या शिक्षणामध्ये खूप मोठं आहे. त्यानंतर मी 10वी चांगल्या मार्काने पास झालो. 10वी पास झाल्यानंतर दिग्रसमध्येच बुटले कॉलेजमध्ये 12वी केली. त्यानंतर D.Ed साठी मी दारव्याला गेलो. D.Ed झाल्यानंतर पुन्हा गावात आलो. 2013-14 पासून ते 2018 पर्यंत मी जवळपास 4 वर्ष गावामध्ये शेती केली. माझ्याकडे शेती करण्यासाठी कोणतेही साधन नव्हतं. माझ्या आजोबाची तब्येत व्यवस्थित नव्हती, मग आणि त्यांच्याकडून शेती करणं होत नव्हतं. मग आजोबाचीच शेती दुसऱ्यांना मक्त्यांना दिल्यापेक्षा मीच ती शेती मक्त्याने करावी अशी इच्छा आजोबांना बोलून दाखवली आणि जवळपास 4 वर्षे मी शेती केली. या दरम्यान मी सावंग्यातील ज्या व्यक्तीच्या घरी जाऊ, ज्यांना जी कोणतीही शेतीसाठी लागणारी उपयोगी साहित्य आहे ते मागू, ते मला देत असत. यामध्ये श्री पंडितजी पावले मामा, श्री पांडुरंगजी पावले मामा यांची बैलगाडी, बैल, वखर, डवरे, आमचे स्वर्गीय श्री डांबरे बापू, त्यांचे दोन्ही सुपुत्र धनंजय दादा, युवराज भाऊ डांबरे, हे आम्हाला जे लागेल ते देत असत. आमचे मित्र प्रदीप भाऊ उर्फ पिंटू भाऊ सवळे, राम पाटील, सुरेशजी नांदे यांना जे साहित्य मागितलं ते देत असत. आमचे जे मला नेहमी विचारपूस करत असत असे स्वर्गीय पांडुरंग सवळे, पांडू सवळे काका, हे मला सतत मदत करत असत. यांनी मला जे जे साहित्य लागलं शेतीसाठी ते साहित्य उपलब्ध करून दिले. मी 4 वर्षे चांगल्या पद्धतीने शेती केली. मग पुढील शिक्षणासाठी मी पुण्याला गेलोय. अमरावतीला शिक्षण घेतलंय, यवतमाळला शिक्षण घेतलंय. माझी शिक्षणाची एक तळमळ होती. मला गावापासून तालुका, तालुक्यातून जिल्हा, जिल्ह्यापासून आपलं विभागातील सर्वात मोठं शहर अमरावती
आणि अमरावतीहून आपलं शिक्षणाचं माहेरघर पुणे, अशी शिकायची जिद्द किंवा एक हा जो प्रवास आहे, हा प्रवास मला या गावातील सहकाऱ्यांमुळे शक्य झाला. एकदाचा प्रसंग, मी लहान असताना साधारणतः 13, 14, 15 वर्षाचा असताना दिग्रस ते सावंगा या गावी आपल्या गावी येत असताना, त्यावेळेस सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था म्हणजे एसटी बस वगैरे नव्हती. मग त्यावेळेस जे कमांडर जीप होती, त्या जीप मध्येच बसून यावं लागत असे. जीप मधल्या सीटा फुल झाल्यानंतर त्या गाडीला पाठीमागे लटकून जावं लागत असे. असंच मी त्या जीपला पाठीमागे लटकून होतो आणि गावाला असं जात होतो. आणि असे लोक असे करत होते की पुढे जागा मिळावी म्हणून चालू गाडीमध्येच पाठीमागून कॅरियरला पकडून, गाडीच्या टपाला पकडून टपावर जाऊन बसत असत. मीही तसाच प्रयत्न केला की आपल्याला कुठेतरी जागा मिळेल बसायला, म्हणून मी गाडीच्या टपावर जाऊन बसण्यासाठी वरी चढलो. तर वरी 3-4 दारुडे बसून होते. त्यांनी मला वरून धक्का दिला आणि मी चालू गाडीमध्ये पडता पडता वाचलो. गाडीचे कॅरियर टप पकडला आणि गाडीला कसं तरी लटकलो. मग मी गाडीवाल्यांना, ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबवा. त्यांनी गाडी थांबवली. गाडी थांबवल्यानंतर मी उतरून बायनटवर जाऊन बसलो. तिथे गेल्यानंतर परत त्यांनी मला उचके देणं चालू केले, मला मारणं चालू केलं. परत मी गाडीवाल्यांना म्हटलं की थांबा गाडी. त्यांनी गाडी थांबवली. मग मी त्यांना जाब विचारला की तुम्ही मला का मारताय, का ढकलून दिले? मी जर चालू गाडीमध्ये पडलो असतो, गाडीच्या टायराखाली आलो असतो, तर मी मेलो असतो. मग यावरून वाद झाला. त्या वादामध्ये मग धक्काबुक्की झाली आणि मग तिथे मी त्या व्यक्तीला खाली पाडलं आणि त्याला मी मारू लागलो. असं करत असताना त्यांचे दारुडे सहकारी 5-6 लोक ते आले. ते 5-6 लोक मिळून मला चांगलं लाथाबुक्क्यांनी मारू लागले. मी तिथे एकटा पडलो. त्यावेळेस त्या जीपमध्ये माननीय श्रीरामजी कोरडे काका, माननीय आत्ताचे सरपंच श्री गंगाधर कोरडे काका आणि श्री हनुमंता खरबडे काका हे होते. या लोकांना लगेच लक्षात आलं की अरे, हा मुलगा तर आपल्या गावचा आहे आणि हे सगळे लोक याला मारतायत, म्हणून ते गडबडीतून त्या गाडीमधून उतरले. लगेच त्या लोकांना दटावलं, झापलं, रागावले. एकटा मुलगा पण तुम्ही मारता का, दादागिरी करता का, असं बोलून त्यांना चांगलं वटणीवर आणलं. आणि अशा पद्धतीने श्री गंगाधरजी कोरडे काका, श्रीराम कोरडे काका, हनुमंता खरबडे काका यांनी त्यावेळेस माझ्यासाठी हे जे काही केलं, त्यामधून म्हणजे तिथे एक मोठा अनर्थ होता टळला. हे त्यांचं एक योगदान आहे. हे मी कधीही न विसरू शकेल असं त्यांचं योगदान आहे. असं करत असतानाच गावातील सर्व कामं करणं, घरची परिस्थिती चांगली नसताना प्रत्येकाच्या शेतामध्ये रोजाना मजुरीसाठी जाणं, गावातील शेणखत उकंडे ट्रॅक्टरमध्ये भरायला जाणं, वाळूवाले लोक म्हणजे ट्रॅक्टरवाले त्यांच्यासोबत रेती काढायला जाणं, भर हिवाळ्यामध्ये छाती एवढ्या पाण्यामध्ये, रात्री बेरात्री गच्ची एवढ्या पाण्यामध्ये बुडून वाळू काढणं, इथपर्यंतची मेहनतीची कामं, विहिरी खोदायला जाणं, खोदकाम करणं, टोळकरी सोबत भिशे काका, लवबैरामकर काका, एकनाथजी डोंगरे मामा यांच्या त्या टोळ्यामध्ये जाणं, मिळेल ती कामं करत करत मी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. शिकत राहिलो, धडपड करत राहिलो. यातून माझे विचार घट्ट होत गेले, मजबूत होत गेले आणि लढण्याची एक हिंमत, एक बळ मिळत गेलं.
यामध्ये मला अनेक लोकांनी रोजगार उपलब्ध करून दिले. आमचे अनिल ढोरे काका यांनी विहिरीचं बांधकाम विहिरीचं बांधकामाचे जिथे कंत्राट घेत असत त्यांच्या विहिरीवर ते मला मजूर म्हणून कामाला नेत, नेहमी आवर्जून हे करत, वेळोवेळी काही उसने पैसे पण देत असत. सोबतच गावातील मी ज्या व्यक्तीकडे जाईल त्या व्यक्तीकडे जे कोणतंही साधन मागितलं ते साधन मला गावकरी उपलब्ध करून देत असत. यामधून माझा गावाविषयी एक जिव्हाळा, आपुलकी दिवसेंदिवस वाढत गेली. राजाभाऊ खांदवे या व्यक्तीविषयी मला विलक्षण असं आकर्षण होतं. म्हणजे ते एक चांगलं व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे अमाप संपत्ती, परंतु साधं राहणीमान. मी नेहमी म्हणजे त्यांच्याशी बसायचो, त्यांच्यासोबत गप्पा मारायचो, ते जुन्या गोष्टी सांगायचे. काशीनाथजी मोगले यांच्याकडे मी अधूनमधून जायचो. त्यांचे आतापर्यंतचे सर्व अनुभव ते कसे घडले ते सगळं मी ऐकून घ्यायचो. आमचे ज्ञानोदादा मारकड हे चांगले कुस्तीगिरी पैलवान आहेत. आमच्या गावामध्ये कुस्त्या भरायच्या. त्या कुस्त्यामध्ये ज्ञानोदादा मारकड खूप उत्कृष्टपणे कुस्ती खेळायचे. उंचीला ते थोडे कमी आहेत, परंतु त्यांची उंची जरी कमी असली तरी त्यांचे कलागुण, कौशल्य आणि त्यांची कुस्ती हे जागतिक लेवलवरची कौशल्यवान अशी कुस्ती आहे. माझ्या लक्षात यायचं अधूनमधून मला प्रश्न पडायचे की आमच्या गावातील ह्या कुस्त्या यांना जर जागतिक लेवलवर, स्थानिक, तालुका, जिल्हा, राज्य लेवलवर चांगला वाव मिळाला, तसं प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं तर यांनी निश्चितच आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव जागतिक स्तरावर रोशन केलं असतं. माझे मोठे बंधू शरददादा बावणे, योगेशदादा सवळे उर्फ टिनूदादा, बंडू सवळे, मंगेश सवळे, आमचे मित्र गणेश शिडा, माधव खेरे हे क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळत असत, उत्कृष्टपणे क्रिकेट खेळत असत. परंतु आमच्या गावाला मोठं क्रीडांगण नाही, तशी व्यवस्था नव्हती. यांच्या या कलागुणांना जर वाव मिळाली असती, चांगली संधी मिळाली असती तर आमच्या गावातूनही कोणी राहुल द्रविड झाला असता, कोणी गांगुली झाला असता, कोणी सचिन तेंडुलकर, कोणी विराट कोहली, कोणी रोहित शर्मा झाला असता, कोणी महेंद्रसिंग धोनी झाला असता. परंतु हे आमच्या गावाचं असं दुर्दैव्य की आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे आम्हाला या सुविधापासून वंचित ठेवण्यात आलं. असं करत असताना मी गावामध्ये फिरत असताना जे कोणतेही लोक मला भेटत ते माझी चांगली विचारपूस करत, माझ्याशी गप्पा मारत. यामध्ये आमचे मारकड बापू, हे नेहमी माझ्याशी चांगला संवाद साधत बसत. मी मारुती मंदिराकडे गेलो की तिकडे माझी श्री भीमराव ढोरे काका यांच्याशी भेट होत असत. ते नेहमी मला जुन्या गोष्टी सांगायचे, जुन्या आठवणी सांगायचे, कथा सांगायचे आणि त्यामधून एक गावाविषयी विलक्षण असं एक आकर्षण निर्माण व्हायचं. गावाविषयीची ओढ वाढायची. पांडुरंगजी ढोरे मोठे बाबा, त्यांचे पुत्र गजानन दादा ढोरे, संजू दादा ढोरे हे चांगले सहकार्य करत. जगन्नाथजी मोगले मोठे बाबा हे आवर्जूनच मी गावात आल्यानंतर मला बोलवायचे, विचारपूस करायचे. एक हक्काचा माणूस म्हणून बोलायचे. आमच्या गावचे माजी सरपंच पांडुरंगजी लोहटे काका,
मला काही कागदपत्राचं काम पडलं की मी त्यांच्याकडे जायचो. आमच्या गावचे पोलीस पाटील अरुणदादा कोरडे, आताचे सरपंच गंगाधरजी कोरडे काका, माजी सरपंच रामरावजी काकरवार काका, या सर्व व्यक्तींनी, माजी सरपंच दादारावजी ढोरे काका, या सर्व व्यक्तींनी मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा तेव्हा मला घरी चांगली विचारपूस करायची, बस म्हणायचे, चहा पाणी विचारायचे, चहा पाजायचे, गप्पा मारायचे, हे असा जीव लावायचा. आणि यामधून एक या सर्वांप्रती एक मला असं म्हणजे खूप आपुलकी वाटायची. आमच्या घराचं बांधकाम करत असताना मला ज्या काही वस्तू लागायच्या त्यासाठी मी गावगाव भटकायचो. म्हणजे ज्या घरी गेलो, ज्या घरी ज्या वस्तू मागितल्या त्या वस्तू मला द्यायची. आमच्या गावामध्ये आलेले होनमने काका, होनमने काकू यांच्याकडे जे गोष्टी मागायला गेले, त्यांच्याही घराचं बांधकाम चालू होतं, ते मागितलेच ते आम्हाला द्यायचे. समाधान दादा बावणे यांनी आम्हाला घर बांधण्यामध्ये खूप मोठं असं सहकार्य केलं. म्हणजे सर्वच गावातील एकंदरीत सर्वच लोकांनी मला म्हणजे खूप जीव लावला. आमच्या घराला, कुटुंबाला खूप चांगलं असं म्हणजे एक वागणूक दिली. एवढा मोठा जिव्हाळा या सावंगावासियांनी लावला. आमचे मित्र उमेश बावणी, आम्ही सोबतच डीएड केलं. मी पुण्याला असताना, प्राध्यापक पदावर असताना माझे जे काही कागदपत्र यायची, डॉक्युमेंट्स यायची, बँकेची पासबुक, ATMs यायचे, ते सर्व गावामध्ये जे कोणताही व्यक्ती असेल त्यांच्याकडे पोस्टमनने विचारपूस केल्यानंतर ते मोठ्या उत्साहानं सांगायचे की हा ठीक आहे, माझ्याकडे द्या, मी त्यांना देतो. आमचे उमेश बावणी असतील, आमचे मित्र वैभव ढोरे, राम बैरमकर असेल, गणेश शिडाम असेल, ते मोठ्या आतुरतेने, आपुलकीने ते कागदपत्र घ्यायचे. प्रवीण भोसारे दुकानदार, ते मोठ्या आपुलकीने या सगळ्या गोष्टी घेत आणि फोन करून सांगत की अशी ही गोष्ट आलेली आहे. मी त्यांना सांगायचो, घ्या, तुमच्याकडे ठेवा, मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला भेटतो. हे असं सर्व समस्त सावंगा ग्रामवासियांनी मला खूप सहकार्य केले. मी टोळीमध्ये मजूर म्हणून काम करत असताना माझा परिचय गुलाबरावजी ढोरे, स्वर्गीय श्री गुलाबरावजी ढोरे मोठे बाबा यांच्याशी झाला. ते आमच्या गावामधील, माझ्या माहितीप्रमाणे, सर्वात सकाळी उठून सकाळी 3-4 वाजता एकटे न घाबरता शेतामध्ये जाणे, चक्कर मारणे असे करायचे. त्यांची हे विलक्षण अशी हिंमत मला खूप भावायची. माझाही कधी कधी चौफुलीवर त्यांच्याशी गाठभेट झाली तर त्यांच्यासोबत बसायचो, गप्पा मारायचो. मला ते पैलवान म्हणायचे. आमचे बंधू स्वर्गीय अनिलदादा गावंडे यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं. ते मला कृष्णा म्हणायचे. कधी आलास कृष्णा, काय करतोय, कसा आहेस, काही मदत लागली तर सांग, अशी विचारपूस करायची. किती जीव लावायचे. आमच्या गावामध्ये आजाबरावजी पाटील, गणपतराव मारकड हे चांगले मोठे पैलवान होते. त्यांच्याविषयी मला असं विशेष असं म्हणजे विलक्षण वाटायचं. आमचे देवरावजी मारकड मोठे बाबा हे काही मदत लागली तर नेहमी सहकार्य करायचे. आमच्या घरी आमच्या आजोबांना भेटायला यायचे. आम्ही तिवरीचे पोस्टमन, त्यांची शेती आमचे आजोबा करत असताना यांच्याशी आमचा संपर्क यायचा. त्यामुळे ते आमच्याशी नेहमी असे म्हणजे खूप सहकार्याच्या भावनेने वागायचे.
जी कोणतीही मदत लागेल ते आम्हाला करायचे. शिंदे कुटुंबीय, त्यांचे चिरंजीव, त्यांनी आम्हाला खूप असं सहकार्य केलं. आमचे गंगाळे दादा, इंगोलकर बंधू, गावातील प्रत्येक एक व्यक्तीने मला खूप असं सहकार्य केले. गावामध्ये मी कटिंग करायला गेलो तर बालू दादा वाघमारे असेल, संतोष दादा वाघमारे, हे म्हणजे खूप आपुलकीने वागायचे. या सर्व लोकांनी जे काही योगदान दिले यामधून एक माझी भावना ही एक अशी माणुसकीची होत गेली. या लोकांनी माझ्यासाठी किती केलंय असं वाटायचं. आमच्याकडे शेती नव्हती म्हणून मग जळतणासाठी लाकूड लागायचं, काड्या लागायच्या, ते कुठून आणायचे, फण चोराट्या ते कुठून आणायचे असं प्रश्न निर्माण व्हायचे. मग आमच्या आजी द्वारकाबाई शिडाम, रामरावजी काकरवार किंवा मग आमचे गंगाधरजी कोरडे काका, यांना आम्ही विचारायचो. म्हणजे ते स्वतःहून आम्हाला म्हणायचे की बाबांनो, आपले नाला आहे, नदी आहे, आपलं जंगल आहे, त्या जंगलातून तुम्हाला पाहिजे तेवढं इंधन तोडा आणि घेऊन जा, कशाला भटकताय इकडे तिकडे. माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं, त्यावेळेस लग्नासाठी जे काही म्हणजे स्वयंपाकासाठी जे काही लाकूड काडी फाटा लागतो ते त्यावेळेस आपल्या गावामध्ये बाबुळबन म्हणजे खूप होतं. म्हणजे ते त्यामध्ये गंगारामजी खरबडे बापू यांनी त्यांच्या शेतामध्ये असलेलं इंधन ते आम्हाला देत. म्हणजे त्यांनी लग्नासाठी लागलेले सगळं जे काही इंधन आहे, लाकडं आहेत, ते सर्व त्यांनी दिले. हे किती मोठं असं सहकार्य आहे. ते आजी खरबडे आजी ते नेहमी असं आपुलकीने विचारत, कसं, कधी आलास, कसा आहेस. स्वर्गीय श्री दशरथजी खरबडे मोठे बाबा, कधी मी त्यांच्या दुकानाकडे चक्कर मारली, रॉकेल साठी गेलो तर ते बसवायचे. त्या मोठ्या चहासाठी विचारायच्या. म्हणजे जणू काय मी सर्व गावाचा एक मुलगाच आहे असे सर्वजण जीव लावायचे. काही अडचण आली, पैशाची असो, कोणत्याही साधनाची असो, मी कोणाकडे मागायला गेलो तर ते मला देतील असा विश्वास या गावकऱ्यांनी माझ्यात निर्माण केला आणि ते मला देत असत. आमचे मेटांगे सर, गजानन खरबडे सर, नंदकिशोर खरबडे सर, हेही नेहमी सहकार्य करत. त्यांना बघून मलाही कुठेतरी आपण नोकरीवर लागलो पाहिजे, कुठे आपण शिकलो पाहिजे अशी इच्छा निर्माण व्हायची. आमचे जीवनदादा सवळे हे ज्यावेळेस मिलिटरीमध्ये लागले, ITBP मध्ये लागले, त्यावेळेस ते देशाची सेवा करतात. किती अभिमानाची गोष्ट आहे. एका गावचा व्यक्ती देशाची सेवा करतोय, सैनिक होतोय, हा त्या गावासाठी एक मोठा गर्वाचा, अभिमानाचा भाग असतो. तसंच आपण काहीतरी गावासाठी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ सतत असायची. या तळमळीतूनच काहीतरी आपण केलं पाहिजे असं वाटायचं. गावातील प्रत्येक व्यक्तीने मला सहकार्य केलंय ही मला आठवण येते. एक प्रसंग असे उलगडत जातात. मी असे डोळे मिटले की मला त्या सर्व गोष्टी आठवतात की यांनी आपल्यासाठी असं केलंय, तसं केलंय, आपण यांच्यासाठी काय केलंय. काहीतरी करायला पाहिजे ही एक भावना निर्माण होते, पण काय करायचं ते कळत नाही. आपण एवढं शिकलो,
उच्च शिक्षित झालोय, डॉक्टरेट झालोय, प्राध्यापक झालोय, नोकरीवर लागलोय. आता आपण आपलं सगळं जुने दिवस गेलेत. कधी कधी म्हणजे पूर्वी आम्हाला एक वेळचं जेवण सुद्धा मिळायचं नाही. रात्रीच्या शिळ्या भाकरी आणि चटणी सोबत खायला तेल पण नसायचं. तर मग पाण्यात चटणी भिजवून त्या चटणी सोबत भाकरी खायची वेळ यायची. मग धावत पळत दुकानात जायचं. मनू काका, मनोहर कोरडे काका, हे पैसे नसताना ज्या गोष्टी लागत असेल ते सर्व उधार द्यायचे, कामाला सांगायची. दुकानामध्ये गेलो की आपुलकीनं गोष्टी करायची. आता अधूनमधून गेलो तर विचारपूस करतात, कसा आहेस, बरा आहेस का. आम्ही बाहेरगावी राहत असताना, भावाच्या नोकरीमुळे बाहेरगावी राहत असताना, मग आमचं जे काही राशन असायचं ते राशन आलं की आमचे राशन दुकानदार श्री प्रभाकरजी कोरडे काका ते आवर्जून फोन करून सांगायचे की कंट्रोल आलेला आहे, कंट्रोल घेऊन जा, या तारखेपर्यंत चालू राहणार. कंट्रोल जर नेलं नाही तर मग तुमची कुपन बंद पडेल. किती आपुलकी, स्वतः आपुलकीने फोन करून सांगायचे कंट्रोल घेऊन जा म्हणून. मग आम्हाला जसा वेळ मिळायचा तसं आम्ही गावात गेलो की मग त्यांना म्हणायचं की मोठे बाबा मी कंट्रोलसाठी आलोय, येऊ का कुपन घेऊन. ते म्हणजे ये लवकर ये लवकर ये. मग निलेश दादा कोरडे यांना सांगून ते लगेच मग आम्हाला कंट्रोल देत. म्हणजे एखादा व्यक्ती परगावी राहतो, बाहेर गावी राहतो, तो तेवढ्या दूरून येतो, म्हणजे त्याला आपण लवकर वेळेवर कंट्रोल दिलं पाहिजे, ही एक त्यांच्यामध्ये जी एक भावना आहे. म्हणजे आपल्या गावचा माणूस म्हणून त्यांनी प्रत्येकाने आपापलं कर्तव्य पार पाडलंय. परंतु मी या सर्व गावकऱ्यांसाठी काय केले असं मला कधी कधी प्रश्न पडतो. आमचं गाव हे वारकऱ्यांचं गाव आहे. आमचे आजोबा हे भजनात जात, स्वर्गीय हबप श्री साहेबरावजी महाराज हे माझं विशेष असं आवडतं व्यक्तिमत्व. पोळा आला की आम्ही नेहमी त्यांच्या घरी पाया पडायला जायचो, गावभर पाया पडायला फिरायचो. 2-4 पैसे मिळायचे, ते पाठीवर हात ठेवून विचारपूस करायची. स्वर्गीय मनोहरजी कोरडे हे एक चांगलं विलक्षण असं व्यक्तिमत्व होतं आमच्या गावात. तेही मला चांगले बोलायचे. आपल्या गावातील अनंता कोरडे यांनी मला खूप चांगलं असं म्हणजे सहकार्य केलंय. आमच्या गावचे माजी पोलीस पाटील श्री पंडितरावजी कोरडे बापू यांच्याशी माझे आजोबा उदयभानजी गिलबिले यांचा चांगलाच परिचय. नेहमी ते त्यांच्या घरी बसायचे. ते बापू आत्ताही मी गावात गेलो दिसलेत की सगळं काम सोडून गप्पा मारतात, विचारपूस करतात. मी गावात आलो गावातील प्रत्येक व्यक्ती आपले काम टाकून विचारपूस करतात. आम्ही आमच्या येटाळामध्ये गेलो, गाडीचा किंवा माझ्या बोलण्याचा आवाज आला तर आमचे नानाराव राजपल्लू मोठे बाबा, पंचफुला मोठी आई त्या लगेच बाहेर यायचे. सगळे कामधंदे बाजूला ठेवून ते तासन तास बोलायचे, कसा आहेस, जेवण केलं का, जेवण कर. आमच्या दारका आजी, सुनंदा आजी, आमच्या अंबादास नांदे तात्या, आमच्या ज्यांना आम्ही काकू म्हणतो ते आमचे नांदे काकू, चंद्रकला काकू, हे सगळे जसे खूप चांगलं असं जीव लावत. आमचे मोठे भाऊ गंगाधर नांदे,
रेखा वहिनी, ये बस, चहा प्या, जेवण करा. हे प्रत्येक जण मला तिथे आल्यानंतर चहा पिल्याशिवाय किंवा जेवण केल्याशिवाय जाऊ द्यायची. अजून आवाज आजूबाजूला गेला की आमच्या कमलाबाई शिडाम आजी त्या धावत यायच्या. मथुरा आजी, विटा आजी त्याही यायच्या, विचारपूस करायची. या सगळ्या लोकांनी मला कधीच असं परखेपणाची अशी जाणीव होऊ दिली नाही. नेहमी असं वाटायचं की हे सगळं गाव माझं एक कुटुंब आहे, गणगोत आहे. जसं भगवान श्रीकृष्ण यांना गोकुळात जसं सगळे नांदवायचे, लाड करायचे, जीव लावायची, तसाच जीव मला या सावंगवासियांनी लावला आहे. जसे श्रीकृष्ण दही, दूध, लोण्याची चोरी करायची, तशीच मला श्री रमेश सवळे काका यांच्या शेतातील चिंचा, जांब, ऊस चोरून खायची आवड होती. म्हणजे असं खाऊ वाटत होतं, परंतु मला ते चोरी करायचं जमतच नसतं. जेव्हा जेव्हा मी ते चिंचा, जांब, संत्री, ऊस चोरून खाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा मी सापडायचो. मग रमेश सवळे काका मला पकडायचे, एक चापट मारायचे आणि सांगायचे, चोरी करणं चुकीचं आहे, तुला जे काय खायचं ते मला मागून खा. पण यामधून कळत न कळत चोरी करणे वाईट आहे, ही एक भावना माझ्या मनात निर्माण झाली. कळत न कळत सर्वांनी माझ्यावर संस्कार केले. मी गावात आलो की मग कोणाच्याही शेतात भटकायचो, पण ज्यांच्या शेतामध्ये जे काही असेल ते मला सर्वजण बिंदास मोकळेपणाने खायला द्यायचे. पंडितरावजी पावले मामा यांच्या शेतात गेलो की ते नितीन दादा पावले, आमचे मित्र प्रवीण पावले, ते भुईमुग खायला असेल किंवा त्यांच्या शेतातील आंबे असेल, जेवढे लागेल तेवढे घेऊन जा म्हणायचे. पांडुरंगजी पावले मामा, त्यांची मुलं, त्यांच्यासोबत त्यांच्या शेतामध्ये गेलो असताना ते सगळे ज्या काही वस्तू शेतातील ह्या खाया प्यायचे पदार्थ आहेत ते सगळे देत. आमचे मित्र धनंजय भाऊ काकरवार, त्यांच्या शेतात गेलं की ते सगळं खायला द्यायचे, हरभरा भाजून द्यायचे. असा प्रत्येक व्यक्तीने असा जीव लावला, सहकार्य केलंय. या सर्वांचं असं योगदान असं म्हणजे खूप मोठं आहे. ते मी म्हणजे असं ते सांगून असं व्यक्त करू शकत नाही, पण एक मी ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे कधी असं म्हणजे हे यांचं जे एक अतुलनीय असं योगदान आहे, हे कधीही मी ते फेडू शकणार नाही. असं एक त्यांचं एक सहकार्य मला लाभत गेलंय. गावातील प्रत्येक व्यक्तींनी अशी मदत केलेली आहे. यामधूनच आजपर्यंत माझ्यामध्ये माणुसकी विकसित झाली. आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी एक भावना सतत मनामध्ये येत राहिली. त्यामुळे मी या सर्व सावंगवासियांचं जे आजपर्यंत मला इथं पोहोचवण्यामध्ये जे त्यांचे एक सहकार्य लाभलंय, या सहकार्याचे मी या त्यांच्या ऋणामध्ये राहू असं सारखं वाटतंय. त्यामुळे आपल्या सावंगा या गावातील सर्व सावंगावासियांनी जो मला एक जीव लावला, जिव्हाळा लावला, या सर्वांचं एक जे माझ्या आयुष्यातील अनमोल असं योगदान आहे ते मी व्यक्त करून
भागत नाही. मी कायम यांच्या ऋणात राहणं पसंत करेल. गावातील प्रत्येक व्यक्तीचं योगदान माझ्या या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीचं मी नाव घेऊ शकत नाही किंवा परंतु मी सर्वांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करेन. पुनश्च एकदा सर्व सावंगावासियांचे खूप खूप आभार. धन्यवाद.